बघू शकता मित्रांनो, की आपण जी सेंद्रिय स्लरी बनवायला लावली आणि सेंद्रिय स्लरी जी प्लॉटला आपली चालू आहे, त्याचे फायदे बघू शकता मित्रांनो तुम्ही, की मुळ्यांची पांढरे मुळ्यांची संख्या बघू शकताय, की आता मल्चिंग फाडलेला आहे आपण. हे म्हणजे दोन्ही झाडांमध्ये किती मुळे आलेले आहे. एकदम अशा व्हाईट मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो. फार असं खालीपर्यंत मुळ्या उपमुळ्यांची संख्या एकदम असे प्रचंड प्रमाणात आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो. पांढरे म्हणजे सेंद्रिय स्लरी ही आपल्याला खूप महत्वाची आहे मित्रांनो. तुमच्या सुद्धा प्लॉटमध्ये जर सेंद्रिय स्लरी राहिलेली असेल तर ती प्रत्येक शेतकऱ्यांनी ती बनवून घ्या मित्रांनो. आता सेटिंग बी बघू शकता, एकदम कळी अशी सेट झालेली आहे. म्हणजे 4थ्या 5व्या पेरवरच कळी एकदम सेट झालेली आहे. कुठल्याही प्रकारची कळी गाळण्याची शक्यता नाही आणि पुढे सुद्धा 7व्या 8व्या पेरवर सुद्धा अशा प्रकारची सेटिंग आली. मित्रांनो, आता आपल्याला ड्रिपचं ऍप्लिकेशन करायचं आहे. ड्रिपच्या ऍप्लिकेशन मध्ये मित्रांनो आपल्याला एकरी 3 किलो 13-40-13 हे द्यायचंय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी आपली सेटिंग अशा पद्धतीने आली, ती सेटिंग वाढवण्यासाठी 13-40-13ची फुगवण होण्यासाठी आपल्याला 100% मदत होणार आहे. आणि मित्रांनो, फॉस्फरस हा कमी करायचा नाही. 12-61 आपल्याला एक दिवस 12-61 द्यायचंय 3 किलो आणि नंतर एक दिवस गॅप देऊन परत 13-40-13 द्यायचंय. असे 2 ऍप्लिकेशन मित्रांनो करायचे. जी काही आपली बाहेर पडलेली जी टपकन फुगून एकदा ती ऍपल बोर सारखी कळी झाली, तर कुठल्याही प्रकारची कळी गाळण्याची आपल्याला भीती राहणार नाही. अशा पद्धतीने नियोजन करायचंय आपण.